रसिको, नमस्कार. प्रेमाचा प्रवास जितका सुंदर असतो तितकाच तो गूढही असतो. ओळख, आकर्षण, गोड क्षण आणि आठवणी, समर्पण आणि त्याग, हे सारे टप्पे पार करताना प्रेम अधिकाधिक परिपक्व होत जातं. पण मग एक असा टप्पा येतो जो प्रेमाची खरी खोली मोजून दाखवतो. तो टप्पा म्हणजे विरह आणि बेचैनी. कधीकधी परिस्थिती, काळ किंवा नियती दोन मनांमध्ये अंतर निर्माण करते. अंतर वाढतं, भेटी कमी होतात, संवाद कमी होतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जसं अंतर वाढतं तसं प्रेम संपत नाही. उलट ते आणखीन खोलवर रुजत जातं. रसिको, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून काही काळासाठी दूर जाते तेव्हा तिची उपस्थिती नव्हे तर तिची अनुपस्थिती बोलू लागते. घरातील एखादा कोपरा, एखादा गाणं, एखादा रस्ता किंवा एखादा साधासुधा शब्द सुद्धा तिची आठवण करून देतो. विरह म्हणजे फक्त दूर जाणं नसतं, तर विरह म्हणजे प्रत्येक क्षणी कोणाची तरी उणीव जाणवणं. डोळे मिटले तरी तीच आठवण, डोळे उघडले तरी तिचीच प्रतीक्षा. आणि मग आठवणींचा आवाज पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट ऐकू यायला लागतो. एकत्र घालवलेले क्षण, एकत्र हसलेले दिवस, हातात हात घेऊन पाहिलेली स्वप्न मनाच्या पडद्यावर पुन्हा पुन्हा उमटू लागतात. प्रेमाच्या या टप्प्यात मन बेचैन होतं. पण ही बेचैनी दुःखाची नसते, तर ती असते पुन्हा एकदा भेटण्याच्या आशेची, पुन्हा एकदा त्या आवाजात हरवण्याची, पुन्हा एकदा त्या व्यक्तीला जवळ घेण्याची. रसिको, खरं प्रेम अंतराने कमी होत नाही, तर ते अधिक समृद्ध होतं. कारण विरह शिकवतो की प्रेम फक्त सोबत असण्यात नसतं, तर दूर असूनही मनाने एकमेकांसोबत राहण्यात असतं. कदाचित आज तुमच्याही मनात एखादी आठवण हलकेच दार ठोठावत असेल. एखादा चेहरा, एखादा आवाज किंवा एखादी अपूर्ण भेट. जर असं असेल तर त्या आठवणींना जपा. कारण विरहात जपलेल्या आठवणीच प्रेमाला अमरत्व देतात. सक्षम फिल्म कंपनी प्रस्तुत, चित्रपट लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक दिलीप भोसले सादर करीत आहेत प्रेम म्हणजे. एक सुंदर, नाजूक आणि मनाच्या गाभाऱ्यात अलगद उतरलेली भावना. या भावविश्वाला आपल्या संकल्पनेतून आणि लेखनातून शब्दबद्ध केलं आहे रुपाली मठपती यांनी. ऐका आणि मंत्रमुग्ध व्हा. या सुंदर नात्याला एखादं गोड नाव देणं म्हणजे प्रेम असतं ना? नाही ग, या नात्याला जगाच्या व्याख्येतील काहीही नाव नसणं आणि तरीही ते टिकून राहणं म्हणजे प्रेम असतं. प्रीतीच्या भावनांना उंच उंच घेऊन जाणं म्हणजे प्रेम असतं. त्या उंचीवर गेल्यावर स्वतःला सावरून तुझा तोल शेवटपर्यंत सांभाळणं म्हणजे प्रेम असतं. फितूर झालेलं मन म्हणजे प्रेम असतं. तुझ्यासाठी जन्मभर आतुरलेलं मन म्हणजे प्रेम असतं. धुक्यातही चांदणं दिसणं म्हणजे प्रेम असतं. आणि शब्द संपल्यावरही मुक्यानं मनात एकमेकांशी बोलत राहणं म्हणजे प्रेम असतं. कुणासाठी काळजाचं पाणी, काळजाचं सूप होणं म्हणजे प्रेम असतं. कायमस्वरूपी तुझ्या काळजाचा एक तुकडा होऊन राहणं हे माझ्यासाठी प्रेम असतं. तुझ्या विरहाने आलेलं दुःख म्हणजे प्रेम असतं.
त्या दुःखालाही आपले मानून त्याच्याशी जवळीक साधणं म्हणजे प्रेम असतं. जगण्याला अचानक पंख फुटणं म्हणजे प्रेम असतं. आणि माझ्या या जगण्याला केवळ तू हे कारण सापडणं म्हणजे प्रेम असतं. कुणाला तरी वेड लावणं म्हणजे प्रेम असतं. कुणाच्या तरी प्रेमात स्वतः आयुष्यभर वेडं होऊन जगणं म्हणजे प्रेम असतं. मुक्या दगडांच्या प्रश्नांना उत्तर देणं म्हणजे प्रेम असतं. अजून न उमललेल्या कळ्यांशीही गुलूगुलू बोलणं, त्यांची भाषा समजणं म्हणजे प्रेम असतं. सदैव हातात हात देणं म्हणजे प्रेम असतं. परिस्थिती कशीही असो, शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणं म्हणजे प्रेम असतं. तुला संपूर्णपणे जाणून घेणं म्हणजे प्रेम असतं. आणि सगळं जाणून घेतल्यानंतरही तुला तरहातावरच्या फोडासारखं जपणं म्हणजे प्रेम असतं. जाताना काहीतरी सांगून जाणं म्हणजे प्रेम असतं. शब्दांविनाही आयुष्यासाठी काहीतरी अमूल्य देऊन जाणं म्हणजे प्रेम असतं. थोडक्यात सांगायचं तर जीव लावणं म्हणजे प्रेम असतं. नाही, कुणाच्या तरी जीवाला जीव देणं म्हणजे प्रेम असतं.